आज प्रियांनो मी खरं तर जानेवारी महिन्यापासून विचार करत होतो की आपण दर प्रभुभोजनाच्या वेळेला पवित्र शास्त्रातील जे लोक आहेत त्यांचं चरित्र यावरती प्रियांनो आपण थोडंसं मनन करावं आणि प्रत्येक प्रभुभोजन ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला वेगवेगळे कधी जुन्या करारातून कधी नवीन करारामधून जे चरित्र आहेत त्यांच्या चरित्रांचा प्रियांनो आपण अभ्यास किंवा त्याच्यावरती प्रियांनो आपण मनन करणार आहोत. सो आजचं चरित्र कोणावर असेल? अब्रामावर. सगळ्यांना माहिती आहे नाही का? तुम्ही चांगले दैवी लोक आहात, सगळ्यांना कळालं एकदम अब्रामावरती आहे म्हणून. सो शास्त्रभाग देखील आपण प्रियांनो आळीपाळीतून वाचलेला आहात आणि अब्रामाच्या जीवनामधून प्रियांनो जे चरित्र आपण पाहत आहोत, आज मी शीर्षक त्याला दिलेलं आहे, दिसते तसं नव्हे तर विश्वासाने चालणे. दिसते तसे नव्हे पण विश्वासाने चालणे आहे. हे फक्त अब्रामाच्या जीवनाद्वारे प्रभू आपल्याला खरं तर शिकवत आहे प्रियांनो. त्याने त्याच्या जीवनाद्वारे त्याच्या पिढीतल्या लोकांना आणि आज प्रियांनो आपण देखील जवळपास 4000 5000 म्हणाल कोणीतरी एवढ्या वर्षानंतर देखील या चरित्राबद्दल प्रियांनो आपण विचार करतो, वाचतो, त्यावेळेला प्रियांनो आपल्याला परत एकदा आपल्या विश्वासाची परीक्षा प्रियांनो पाहण्यासाठी मदत होत असते. आणि म्हणून आजचा जो शीर्षक मी घेतलेला आहे की दिसते तसं नव्हे तर विश्वासाने प्रियांनो चालणं आहे. मगाशी आपण जो शास्त्रभाग प्रियांनो काढला होता आळीपाळीसाठी, उत्पत्तीचं पुस्तक 11वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन काय म्हणतं प्रियांनो, जर तिकडे लक्ष देऊ थोडंसं. उत्पत्तीचं पुस्तक 11वा अध्याय आणि 8वं वचनामध्ये म्हटलेलं आहे की अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन दाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कुठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. फार महत्त्वाचं प्रियांनो हे वचन आहे आणि नवीन करारामध्ये अब्रामाच्या जीवनाबद्दल परत एकदा प्रियांनो त्या ठिकाणी वाचायला पाहायला तर मिळतं, परंतु विश्वासाचा पिता म्हणून इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये देखील प्रियांनो हा अब्राम फार महत्त्वाचा होता. तो त्यांचा पिता होता, त्याच्याद्वारे सर्व संतती प्रियांनो इस्रायलाची निघाली म्हणूनच नाही, पण त्याच्या जीवनाद्वारे विश्वास हा प्रियांनो किती महत्त्वाचा आणि कशा रीतीने देवावर विश्वास ठेवायला पाहिजे हे प्रियांनो त्याने स्वतः त्याच्या जीवनातून सर्व इस्रायल लोकांना दाखवून दिलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत प्रियांनो जे इस्रायली लोक आहेत त्यांच्यासाठी देखील अब्राम हा फार महत्त्वाचा मनुष्य आहे, विश्वासाने कसं जगणं आहे. आणि इब्री लोकाचा जो लेखक आहे प्रियांनो तो देखील यावेळेला म्हणत आहे की अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन दाखल मिळणार होते. वतन दाखल म्हणजे काय की देव त्याला देऊन टाकणार होता, त्याला आणि त्याच्या संततीसाठी देणार होता. तर तो म्हणत आहे की निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. विश्वासाने मान्य झालेला आहे. त्याचा विश्वास म्हणजे परमेश्वराने ज्या वेळेला त्याच्याबरोबर संभाषण केलेलं आहे त्या संभाषणामधून त्याने त्याची तयारी दाखवली देवबापाला की होय तू जर मला सांगत आहे तर मी जायला तयार आहे. आणि तू कुठे घेऊन चाललेला आहे, कोणत्या लोकांमध्ये जायचं आहे, तिथलं वातावरण कसं आहे, कुठल्याही प्रकारचे प्रश्न त्याने अब्रामाने देवाला विचारले नाहीत, परंतु देवाने त्याला सांगितलं आणि तो विश्वासाने म्हटलेला आहे, तो विश्वासाने तयार झाला. म्हणजे प्रियांनो जसं मी आता मगाशी पण सांगत होतो की जरी भारतामध्ये म्हणा किंवा प्रियांनो महाराष्ट्रात म्हणा किंवा आपल्याला प्रियांनो अहमदनगरमध्ये सुद्धा जर एखाद्या व्यक्तीने सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी बाबा तुला जायचं आहे, तर पहिला प्रश्न आपण काय म्हणू की ठीक आहे बाबा, आपण म्हणू की साविडीला जायचं आहे. तर तुम्ही लगेच गाडी घेऊन चालला जाताल का साविडीला? साविडी जवळ आहे, सगळ्यांना माहिती आहे साविडी पण, आणि जायला किती वेळ लागणार आहे?
आपण लगेचच गाडी घेऊन साविडीला जाऊ का? सांगणाऱ्या माणसाने काय करू आपण? जरी ते साविडे असलं किंवा केडगावमध्ये जरी म्हटलं आपल्याला प्रयत्न, एखाद्या व्यक्तीने, मी आता सांगितलं तरुणाला किंवा एखाद्या मनुष्याला की बाबा जा केडगावला म्हणून, अरे पण जायला सांगितलं, पहिलं आपण काय म्हणू? प्रश्न काय विचारू आपण? पहिलं विचारू कशासाठी केडगावला पाठवते? कारण काय? केडगावला जायला सांगितलंय, साविडीला सांगितलंय, कशासाठी? दुसरी गोष्ट काय विचारू आपण? कारण समजल्यानंतर आपण काय म्हणू? ठीक आहे, पण केडगावमध्ये कुठे जायचंय? केडगाव काय लहान नाहीये, आपल्या घरासारखं नाहीये प्रियतो. या खोलीतून त्या खोलीमध्ये किंवा त्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी काहीतरी आपण बसलेलो आहे, सांगितलं नुसतं आणि लगेचच झालं काम. अब्रामाला परमेश्वराने संपूर्ण रीतीने त्याचा देश, त्याचे नातेवाईक, सर्व प्रियानो त्याची परिस्थिती सोडून त्याला जायला सांगितलेलं आहे. आणि कुठलाही प्रश्न न विचारता, कुठलीही माहिती देवाकडून न घेता तो निघायला प्रियानो सुरुवात करतो. त्याला म्हटलेलं आहे, इब्री लोकांचा लेखक म्हणत आहे प्रियानो, की तो विश्वासाने मान्य झाला, विश्वासाने मान्य झाला. आणि म्हणून प्रियानो, आपण ज्यावेळेला म्हणू की बाबा मला सुद्धा जर कुणीतरी सांगितलं किंवा देवाने जर सांगितलंय, तर वेगवेगळे प्रश्न आपण त्याला विचारू शकतो की बाबा कशासाठी आणि कुठल्या ठिकाणी आपण जाणार आहोत. पण अब्रामाबाबत जर बघितलं तर प्रियानो, देवाने त्याला कुठलीही माहिती सुद्धा दिलेली नाही. म्हणजे सर्वात टेस्टिंग पॉईंट ज्याला आपण म्हणतो, की देवाने पहिली चाचणी त्याची घेतलेली आहे, की त्याला सांगितलं फक्त तू देश सोड, कुठं जायचंय काही सांगितलेलं नाही. आणि मग आपण प्रियानो जेव्हा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये येतो, इब्री लोकाचा लेखक तर म्हणतच आहे, पण ज्यावेळेला प्रियानो उत्पत्तीचं पुस्तक आपण वाचतो 12वा अध्याय, आणि तिथं म्हटलेलं आहे की अब्रामाला देवाचे पाचारण जे आहे, तर म्हटलेलं आहे की परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. डिटेल कुठल्या गोष्टींबद्दल जास्त आहे प्रियानो? आपण काय म्हणू की मी तर इथं राहतोय, मला माहिती आहे इथली परिस्थिती, मी कुठं राहतोय, मी कोणामध्ये राहतोय, हे सगळं मला माहिती आहे. मला इथून जर दुसरीकडे जायला तू सांगत आहे तर तिथली माहिती मला जास्त दे. देवाने काय सांगितलंय माहिती, वचन जर वाचलं प्रियानो, पहिलं वचन, तर त्या वचनामध्ये माहिती इथली त्याने दिलेली आहे. जिथं जायचं आहे तिथली माहिती अगदी थोडीच सांगितलेली आहे, आणि जागा पण सांगितले नाही. पण तो फक्त म्हणत आहे की मी तुला दाखवीन त्या देशात जा. राज्यात जा म्हटलेलं नाही, लोकांमध्ये जा म्हटलेलं नाही, देशामध्ये जा. म्हणजे त्याला प्रियानो एक देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जायला सांगितलेलं आहे. आणि माहिती जर वाक्याचं विश्लेषण जर केलं तर माहिती जास्त इथली दिलेली आहे. पहिल्याच वचनामध्ये काय म्हणत आहे? परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला नंबर 1 देश, नंतर नातेवाईक, नंतर बापाचे घर, 3 गोष्टी सांगितल्यात. आणि इकडच्या 3 गोष्टी आणि तिकडची काय गोष्ट आहे? मी दाखवीन त्या देशात जा. एकच वाक्य, शब्द वापरले, तिकडं जायचंय, देशात जायचंय तुला. याला म्हटलेले प्रियानो विश्वासाने चालणं. आपण कदाचित असतो तर आपण म्हटलं असतं की बाबा मला इथं माहिती आहे, मला जायला तू सांगतोय म्हणजे माझा बाप, माझे नातेवाईक आणि माझ्या बापाचं घर सगळं सोडून मला जायचं आहे. म्हणजे वेल सेटल्ड झालेला माणूस आहे प्रियानो तो. ज्यावेळेला प्रियानो त्याला देवाने पाचारण केलेलं आहे, त्यावेळेला त्याचं वय पण लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रवास करायला सांगत आहे, त्याला स्थलांतर करायला सांगत आहे. पहिली गोष्ट बघितली, माहिती जास्त देव, तो राहतोय त्या ठिकाणची दिलेली आहे. जिथं जायचंय तिथली माहिती काहीच नाही आहे. मी दाखवीन त्या देशात, देशाचं नाव पण नाही सांगितलं.
उत्तरेला, दक्षिणेला, पूर्वेला, पश्चिमेला कुठं जायचंय ते पण नाही सांगितलं. मी दाखवीन त्या देशामध्ये तुला जायचं. आणि मग आपल्याला प्रियांनो इथं समजून येते की त्याचं वय जर लक्षात घेतलं तर आता हा किती वर्षाचा झालेला आहे? हा 75 वर्षाचा आहे. पण प्रियांनो लक्षात जर घेतलं तर या वयामध्ये ज्याला आपण म्हणू सेटल झालेला माणूस आहे, त्याचं घरदार, बापाचं सगळं काही व्यवस्थित आहे, सर्व चांगलं चाललेलं आहे. तिथं काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून देव सांगत आहे त्याला सोडून जा असं पण नाही. वादविवाद आहेत, भाऊबंदकी चाललेली आहे, जमिनीचे नातेवाईकांचा कुठलाही त्रास नाही, सुखाने, शांतीने, आनंदाने बापाच्या घरामध्ये त्या ठिकाणी तो राहत आहे. म्हणजे प्रियांनो थोडक्यात एखादं फळ देणारं झाड, माळी चांगलं त्या ठिकाणी पाणी घालून त्याला वाढवतो, मोठं करतो, त्याला फळं पण येतात, आणि त्या झाडाला तो उपटतो आणि दुसरीकडे जाऊन लावतो, काय होईल? ते तर झाड आहे प्रियांनो, कदाचित ते जगेल किंवा मरेल सुद्धा, पण माणूस जो व्यवस्थित सेटल झालेला आहे त्याला त्याच्या जागेमधून, त्याला त्याच्या बापापासून, नातेवाईकांपासून सगळं काही उचलायचं आहे आणि दुसरीकडे जाऊन लावायचं आहे. आणि म्हणायचं आहे, देव म्हणत आहे त्याला की नाही, मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र तयार करणार आहे. त्या झाडाला म्हणायचं, अरे तू इथं जागामध्ये आहे, तुला फार कमी फळं आहेत, तुला त्या ठिकाणी मी उचलतो आणि दुसरीकडे मी लावतो. सगळं काही व्यवस्थित असताना देखील देवाने त्याला उचललेलं आहे. लक्षात घ्या, अब्रामाने त्याही परिस्थितीबद्दल त्याला विचारलं नाही, त्याला प्रश्न केला नाही की तू मला का उचलत आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. महत्वाची प्रियांनो शिकवण या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. काय माहिती आहे का, ज्या वेळेला देव पाचारण करतो त्यावेळेला त्या परिस्थितीमधल्या सुख सोयींना प्रियांनो सोडायला तो सांगतो. सर्व काही व्यवस्थित आहे, त्या सर्व सुख सोयी आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून व्यवस्थित वाटतात. आपण म्हणतो वेल सेटल झालेलं आहे, पण देव म्हणतो की नाही, तुला हे सगळं सोडायचं आहे आणि मी सांगेन त्या देशामध्ये, मी सांगेन त्या ठिकाणी तुला जाऊन राहायचं आहे. ही कल्पनाच प्रियांनो थोडीशी त्रासदायक वाटते. जसं काही लोकांना प्रियांनो आज घर व्यवस्थित आहे, जमीन चांगली आहे, नोकरी चांगली मिळालेली आहे, मुलांचं शिक्षण चाललेलं आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, आणि एखाद्याला म्हणायचं की नाही, इथून राजीनामा दे आणि तू निघून जा, मी सांगतो त्या ठिकाणी तू जाऊन राहा तिथे. पहिलं कारण प्रियांनो ज्या वेळेला बदलीचं येतं त्यावेळेला मग ती सरकारी नोकरी असू द्या किंवा प्रायव्हेटमध्ये काम करणारे असू द्या, त्या सगळ्यांचा पहिला प्रश्न काय असतो की बाबा ठीक आहे, मला दुसरीकडे जर नोकरी मिळणार आहे, अरे पण माझ्या मुलाबाळांचं शिक्षण काय, त्यांचं तर सगळं काही चाललेलं आहे. असं म्हणून प्रियांनो स्थलांतर करण्यासाठी ज्या वेळेला सांगितलं जाईल त्यावेळेला सगळ्यात मोठा तो प्रश्न येतो. पण अब्रामाला जर बघितलं, त्याला तो मूलबाळही नव्हतं, त्यावेळेला तिथल्या शाळा पण नव्हत्या, काही नव्हतं, तिथं कुठल्याही प्रकारची प्रियांनो माहिती नाहीये त्याला की देव त्याला कुठं घेऊन चाललेला आहे. आणि म्हणून माझा पहिला मुद्दा प्रियांनो मी या ठिकाणी घेतलेला आहे, जेव्हा देव आपल्याला पाचारण करतो तेव्हा परिचित असलेल्या गोष्टी सोडून जाण्यासाठी विश्वासाने चालण्यास सांगत आहे. देव ज्या वेळेला आपल्याला पाचारण करतो त्यावेळेला परिचित आणि सुखसोयी असलेल्या गोष्टी सोडून विश्वासाने चालण्यास प्रियांनो आपल्याला शिकवत आहे. अब्रामाचं वय प्रियांनो एकूण, अब्राम किती वर्ष जगला? अब्राम किती वर्ष जगला एकूण? नाही माहिती. कोणत्या वर्षी त्याला मूल झालं? 100 वर्षाचा असताना. पण एकूण किती वर्ष जगला तो? 25 अध्याय काढा, 7वं वचन बघा, पाहायला मिळेल. 25वा अध्याय 7वं वचन, आणि मार्क करून ठेवा प्रियांनो, अब्राम किती वर्ष जगला.
वाचा कोणी? उत्पत्ती 25 7वं वचन. किती होती? अब्रामाच्या आयुष्याची वर्षे 175. जवळपास तो आता खरं तर 100 वर्षाचा झालेला आहे. त्याच्याकडे आता काहीच काळ राहिलेला आहे प्रियानो. पण आता देव त्याला सांगत आहे, कुटुंब सोड, घरदार सोड, सर्व प्रियानो त्या ठिकाणी असलेलं सुख सोयी तुला सोडायच्या आहेत आणि मी सांगेल त्या देशाकडे तुला जायचं आहे. सो पवित्र शास्त्रात सोडण्यासाठी देव आपल्याला सांगतो. तर बऱ्याच वेळेला प्रियानो आपण ऐकतो की देव सांगतो आपल्याला पाप सोडा, पाप सोडून टाका, वाईट आहे ते. जर पाप तुमच्यामध्ये आहे तर तुमचा आणि माझा त्या ठिकाणी मिलाप होणार नाही, मी तुमच्या कोणत्याही प्रार्थना ऐकणार नाही. सोडा म्हटल्यावरती देव आपल्याला पवित्र शास्त्रात पाप सोडायला सांगत आहे. पण अब्रामाच्या जीवनामध्ये जर बघितलं तर देव सांगत आहे सुख सोयी सोडायचं आहे. चांगली जी परिस्थिती आहे ते तुला सोडायचं आहे. ती परिस्थिती नंतर चांगली होईल का वाईट होईल आत्ताच्या परिस्थितीपेक्षा याच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही, कारण विश्वासाने आपण चालणारे लोक. सुख सोयी सोडण्यासाठी देव अब्रामाला सांगत आहे. आणि बऱ्याच वेळेला प्रियानो कदाचित आपल्याला सुद्धा देव अशा परिस्थितीमधून प्रियानो बाहेर जाण्यासाठी सांगेल. सर्वत्र प्रियानो आपला काळ जो आहे हाच एक असा काळ आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितला 2026-27 बरेच लोक प्रियानो सांगतात की भयंकर अशा गोष्टी होणार आहेत. भयंकर गोष्टी म्हणजे काय? तर जगामध्ये तर आपल्या भारत देशात उलथापालथ सुरू झालेली आहे. धार्मिक रीतीने प्रियानो लोक वेगवेगळ्या रीतीने लोकांचा छळ करत आहेत. पण प्रियानो भौगोलिक दृष्टिकोनातून पण बघितलं ना तर परिस्थिती फार वेगळी चाललेली आहे. आता अभ्यासक सुद्धा सांगत आहेत की वातावरणामध्ये इतके भयंकर बदल होणार आहेत की जसं आता अमेरिकेमध्ये बघितलं तर प्रियानो 2-2, 3-3 मजल्यापर्यंत बर्फ पडलेला आहे. तिथं बर्फ पडतो, लोक रस्त्याने चालतात आणि त्यांच्या गाड्या चालत नाहीत म्हणून प्रियानो ते बर्फ, त्यांचा एक मोठा JCB सारखा गाडी येते आणि प्रियानो तो बर्फ काढतात. लोक प्रवास पायी पण करू शकतात, कारने पण जाऊ शकतात. पण आता बातमी अशी आलेली आहे की अमेरिकेसारख्या देशामध्ये अमेरिकेत जवळपास 2-2 मजल्यापर्यंत बर्फ पडलेला आहे. लोकांना बाहेर सुद्धा निघता येत नाही, वातावरण बदलत आहे. ज्या ठिकाणी प्रियानो वाळवंट म्हटलं जातंय सौदी अरेबियामध्ये, तिथं भयंकर पाऊस पडत आहे. आता सौदी अरेबियामध्ये प्रियानो वाळवंट आहे. त्यांना समुद्राचं पाणी प्रियानो जे खारं पाणी आहे त्याची प्रक्रिया करण्याचं मशीन त्यांनी लावलेलं आहे आणि त्याच्यातून ते पाणी प्यायला प्रियानो पिण्यासाठी पाणी वापरतात. पण आता अशी परिस्थिती आहे की वाळवंटामध्ये प्रियानो भयंकर पाऊस पडत चाललेला आहे. आणि जिथं प्रियानो भरपूर समृद्धी आहे तिथं दुष्काळ पडायला लागलेला आहे. युफ्रेटिस नावाची जी नदी आहे इस्रायलमध्ये प्रियानो, की जी तुडुंब भरलेली असायची, ती प्रियानो आता आपल्या सीना नदीपेक्षाही छोटी नदी प्रियानो झालेली, तुडुंब भरलेली नदी. आणि ही सगळी भविष्यवाणी आहे प्रियानो. देव ज्यावेळेला प्रियानो अब्रामाला पण त्या ठिकाणी सांगत आहे सगळं काही व्यवस्थित आहे, पण आता तो सांगत आहे की सोडायचंय सगळं, तुला तुझी परिस्थिती बदलावी लागणार आहे. आज आपल्याला प्रियानो प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आपल्यावरती अशी जर परिस्थिती आली तर आपली मानसिकता प्रियानो तयारी झालेली आहे का? बाहेरच्या प्रियानो काही लोक आहेत, मी त्या दिवशी पेपरमध्ये वाचत होतो की आपले जे मोठमोठे चित्रपटांमध्ये काम करणारे हिरो हिरोईन्स आहेत त्यांनी गावासारख्या ठिकाणी प्रियानो मोठमोठ्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी
आउट हाऊस म्हणा, फार्म हाऊस म्हणा, त्यांनी जसं असतं त्यांनी छोटं छोटं बांधलेलं आहे. पण पाश्चात्य देशातल्या लोकांची जर परिस्थिती बघितली तर त्यांनी जमिनीमध्ये प्रियानो घरं बांधलेली आहेत. आता ते जमिनीमध्ये घरं बांधायला सुरुवात केली का? कारण तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता आहे. आणि जर आपण जमिनीच्या भागावरती जर जागणारे लोक असू तर जमिनीवरती कुठलाही माणूस काय प्राणीसुद्धा कुठले वाचणार नाहीत, किडेसुद्धा प्रियानो मरून जातील, अशी प्रियानो भाकितं सांगण्यात आलेली आहे. पवित्र शास्त्रसुद्धा सांगते प्रियानो, मोठमोठे प्रभू परमेश्वराने सांगितले युद्ध होतील, तुम्ही त्याच्या अवयासुद्धा ऐकता. भयंकर अशी परिस्थिती. आणि नेमकं या काळामध्ये प्रियानो ह्या सगळ्या परिस्थिती होत आहेत. आपल्याला आज असं वाटत आहे सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे आणि अचानक रीतीने एक दिवस पंतप्रधान सांगतात लॉकडाऊन. काय परिस्थिती होती प्रियानो, थोडासा विचार करा. आणि आता मात्र भयंकर त्याच्यापेक्षा परिस्थिती येत आहे. कुणी ऐकलंय का व्हायरस पसरलाय परत? हा, कोणता व्हायरस आहे? निपा व्हायरस. तो आता चायनामध्ये नाही, भारतात आलेला आहे, कलकत्त्याला आलेला आहे. बरेचसे लोक त्या ठिकाणी ॲडमिट आहेत. सडनली एक दिवस काहीतरी होतं प्रियानो, सांगितलं जातं की बंद. आणि करोना म्हणतात की ट्रेलर होतं ते. हा इतका भयंकर आहे निपा व्हायरस. करोना फक्त ट्रेलर होता. आहे त्या परिस्थितीमध्ये प्रियानो देव आपल्याला सांगत आहे कदाचित लॉकडाऊनच नाही तर कधी कधी प्रियानो स्थलांतराच्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. आपण कितपत तयार आहोत देवाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी, देवाची इच्छा समजून घेण्यासाठी प्रियानो? सगळ्यांबरोबर येईल परिस्थिती तशी नाही प्रियानो, सगळ्यांनाच याच्यामधून जावं लागेल असं नाही. पण थोडासा विचार करा, अब्राहामाचं जीवन हे कसं असेल प्रियानो? आपला जेव्हा आपण विचार करतो विश्वासाने जगणारा हा माणूस कसा जगत होता, ही आपली परिस्थिती प्रियानो जर आपल्याला तसं सांगितलं तर आपल्याला लक्षात येईल अब्राहाम कसा जगला प्रियानो. आपल्याला वाटतं की देवाने त्याला पाचारण केलं, देवाने सगळे काय केलं. अरे पण ते कठीण होतं प्रियानो, ते कठीण होतं. मुद्दा हा आहे माझा, विश्वास देवावर कसा असावा किंवा देवाच्या गोष्टींवरती विश्वास कसा ठेवावा हे अब्राहामच प्रियानो आपल्याला चांगले शिकू शकतो. कुठल्याही प्रकारचे डिटेल्स त्यांनी घेतलेले नाही आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियानो की देवाने सांगितले त्याप्रमाणे दुसऱ्या वचनात तो म्हणत आहे की मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. अब्राहामाच्या जागेवर आपण असतो तर म्हटलं असतं आता काय मग, आता पण मी आशीर्वादित आहे, आता पण सगळं काही चांगलं चाललेलं आहे. एवढंच आहे की बाबा मोठं राष्ट्र माझ्यापासून तू जे म्हणत आहे ते मात्र मला माहीत नाही आहे किंवा मी ते अनुभवलेलं नाही. पण तो म्हणत आहे मी तुझपासून एक मोठं राष्ट्र निर्माण करेन, मी तुला आशीर्वाद देईन, मी तुझे नाव मोठे करेन, तू आशीर्वादित होशील. पण तरी देखील प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं की अब्राहामाने असे कुठलेही प्रश्न जे आपण कदाचित विचारू असे प्रश्न त्याने विचारले नाहीत. विश्वासाने चालणं गरजेचं आहे. एक उदाहरण म्हणून प्रियानो, जसं आपल्याला माहिती आहे की लहान बाळ जे असतं ज्यावेळेला ते रांगत रांगत राहतं थोडे दिवस, त्यानंतर प्रियानो ते एकदम चालायला नाही लागत. काय करतं ते? एकदम चालायला लागतं का उभं राहतं आणि चालतं? काय करतं ते? लहान बाळ काय करतं? उभं राहण्याआधी काय करतं? कुठंतरी तो खुर्चीला, टेबलला, आपल्याला धरून उभं राहण्याचा प्रयत्न करतो. नुसतं उभं राहतो. पाऊल टाकायच्या आधी सुद्धा भिंतीला धरून तो उभा राहील. उभं राहण्याची प्रक्रिया. आणि त्यानंतर प्रियानो आपल्याला माहिती आहे की मग ते जेव्हा चालायला लागतं, चालण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडे दिवस तो कुठल्या तरी गोष्टींना हात लावून चालण्याचा प्रयत्न करेल, पण तो पडेल खाली. पण आता जर त्याला खरंच चालायचं आहे, पळायचं आहे, तर बाकीच्या गोष्टींचा सपोर्ट, आधार न घेता चालणं गरजेचं आहे. ज्या वेळेला त्या गोष्टी तो सोडून देतो त्यावेळेला त्याला समजतं, अरे मी आता माझ्या पप्पांसारखा, मम्मीसारखा आता चालू लागलो.
त्याला तो विश्वास निर्माण होतो, तो आधार सोडणं गरजेचं आहे. विश्वासामध्ये जगणं प्रियानो ते महत्वाचं आहे की सुख सोयी सोडून देणं आणि विश्वासाने वाटचाल करणं. अब्रामाने खरंच सोडलं, त्याच्या बापाचं घर, त्याचे नातेवाईक, त्याचा देश, सगळं काही सोडलं आणि विश्वासाने तो पाऊल टाकायला लागलेला आहे. मान्य केलं त्यांनी की देव मला घेऊन जात आहे, तर तो व्यवस्थितच चांगल्या ठिकाणी तो घेऊन जाईल, तो देव माझा आहे. हा विश्वास समोर काही नसताना देखील सोडून दिलं, निघाला. येशू ख्रिस्ताने प्रियानो काय सांगितलंय सोडून देण्याबाबत? लूक शुभवर्तमान काढा सर्वजण. लूक शुभवर्तमान त्याचा 9 अध्याय आणि 23 वचन काय म्हटलंय बघा. लूक शुभवर्तमान 9 अध्याय 23 वचन. येस, 9 अध्याय लूक 9:23. येस, त्याने नाही, त्याने सुरुवात, त्याने सर्वांस, कंसामध्ये कुठेही दिलं नाही. शिष्यांनी, सेवकांनी, पाळकांनी, मिशनऱ्यांनी सर्व सांगितले त्यांनी प्रियानो. जेवढे होते त्याच्या समोर त्या सगळ्यांना तो म्हणत आहे, त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो. माझ्या मागे येऊ पाहतो म्हणजे काय? माझ्यासारखं किंवा मी सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे जर वागायची इच्छा असेल तर त्याने काय करावं? त्याने आत्मत्याग करावा. आत्मत्याग म्हणजे काय? आत्म्याचा त्याग करावा असं नाही. आत्मा सोडून दिला तर काय राहणार आहे? आणि तो सोडून देता येतो का आपल्याला? आपल्याला नाही सोडून देता येत. पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे, भारतामधले साधू संत जे आहेत ते स्वतःच्या आत्म्याचा त्याग करू शकत होते ते. पण तुम्हाला आणि मला जर तसं करायचं असेल तर त्याला आत्महत्या म्हटलं जातं प्रिया. त्याला आत्महत्या म्हटलं जातं, स्वतःच्या आत्महत्या. देवाने ते नाही सांगितलेलं, पण तो काय म्हणत आहे की त्याने आत्मत्याग करावा. म्हणजे काय? माझ्या मनाला वाटतंय त्या सर्व गोष्टी सोडून देणं. माझ्या मनाला वाटतंय, मला जसं पाहिजे, माझी इच्छा आहे, मला त्या प्रकारचं जेवण, त्या प्रकारची चव, त्या प्रकारचं सुख, त्या प्रकारच्या गोष्टी मला पाहिजे, त्या सर्व तो म्हणत ते सोडून दे. तुला नाही. आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे जगायचं नाही थोडक्यात, तर देवाच्या इच्छेप्रमाणे जगायचं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की त्याने सर्वच म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो. आपण ठरवले प्रियानो की येशू ख्रिस्ताच्या मागे आपल्याला जायचं आहे, येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे वागायचं आहे. कधी ठरवलं प्रियानो आपण? कधी ठरवतो हे आपण? कधी ठरवतो? बाप्तिस्म्याच्या वेळेला ठरवतो आपण. बाप्तिस्म्या आधीपर्यंत प्रियानो कदाचित आपण ते अनिश्चित असतो, पण बाप्तिस्म्याच्या वेळेला प्रियानो आपण ठरवतो की होय, मी येशू ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे, वचनाप्रमाणे मी चालणार आहे. मग ते काही असो. आता तो जो प्रसंग आहे प्रियानो, त्या प्रसंगापासून प्रियानो विश्वासाने, अब्रामाच्या विश्वासाप्रमाणे त्या दिवसापासून देव अपेक्षा करत आहे की या स्त्री पुरुषाने, तरुण तरुणीने चालावं. बाप्तिस्मा झाल्यानंतर बघू, थोडे दिवस अजून पापामध्ये राहून, सर्व गोष्टींचा आनंद घेऊन, मग मी जमेल तसं त्या ठिकाणी देवाच्या वचनाप्रमाणे अगदी म्हातारा व्हायला लागलो, रिटायरमेंट झालं, मग मी त्या ठिकाणी देव करायला लागेल, असं नाही म्हटलेलं प्रियानो. ती इथल्या आपल्या देशातली ती विचारसरणी आहे तशी. आणि म्हणून मराठीमध्ये पण एक म्हण आली, सर्व करून भागला आणि देवपूजेला लागला. सर्व काही झालं, आता देवपूजेला लागला.
सोचुए खाके बिल्ली चली हाज को. दोन्हीकडे आहे प्रियानो, हिंदू मुस्लिम दोघांकडे आहेत ह्या म्हणी. पण ख्रिश्चनमध्ये नाही आहे तसं. ज्या दिवशी तुमचा बाप्तिस्मा झालाय त्या दिवशी तुम्ही आणि मी ठरवलेलं आहे की देवाच्या इच्छेप्रमाणे आपण वागणारे लोक आहेत, त्याला संतुष्ट करणारे लोक आहेत. पाहिजे स्वतःला संतुष्ट नाही, बायकोला नाही, नवऱ्याला नाही, आई वडिलांना नाही, बहीण भावंडांना नाही, अधिकाऱ्यांना नाही, कुणालाही प्रियानो तुम्ही संतुष्ट करायचं नाही, पण देवाला संतुष्ट करायचंय प्रियानो. त्याच्या इच्छेप्रमाणे प्रियानो चालायचं आहे. मग ती प्रसंग प्रियानो कशी असो, सुख सोयी असो किंवा नसो, मिळो वा न मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चरणी मग्न आम्ही. येशू ख्रिस्त आव्हान देत आहे सर्वांना. तो म्हणत आहे, त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज, नुसतं तेवढं म्हटलेलं नाही आत्मत्याग, पण काय म्हटले, दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन. ही 3 फरक आहेत प्रियानो ह्या गोष्टींमध्ये. पहिली गोष्ट आहे आत्मत्याग, दुसरी गोष्ट काय म्हटले, वधस्तंभ उचलायचा आहे, आणि तिसरी गोष्ट अनुसरायचंय. कोणाला? येशू ख्रिस्ताला. बऱ्याच वेळेला प्रियानो आपण म्हणू की बाबा आत्मत्याग, काही लोक आत्मत्याग करू शकतात काही गोष्टींचा. मी इथून पुढं गोड खाणार नाही का, आत्मत्याग मला नको. अरे तुला डायबिटीज झाला म्हणून सोडतोय तू. तो काय आत्मत्याग नाहीये. आत्मत्याग त्याला म्हणायचं की नाही, मला डायबिटीज नसताना देखील मी गोड, मला खूप आवडतंय, पण डायबिटीज पण नाही मला, पण तरी मला नाही खायचंय गोड. जे आवडतंय, जे चांगलं आहे माझ्या दृष्टिकोनातून, पण तरी देखील मला आता ते सोडायचं आहे, त्याला म्हणायचं खरंच आम्ही आत्मत्याग केलेला आहे. माझ्याकडे वाहन आहे, मला जाता येतं, मी गाडीवर जाऊ शकतो, नगरला पण जाऊ शकतो, बाजारात जाऊ शकतो, गाडीवर जाऊन मी पटकन येऊ शकतो. पण एखादा व्यक्ती म्हणतो की नाही बाबा, मी चालतच जाईन आणि मी भाजी घेऊन येईल किंवा सामान घेऊन येईल. चांगली गोष्ट आहे प्रियानो. वजन वाढलंय म्हणून चालायला लागलाय, तो भाग वेगळा परत. पण वजन वाढलेलं नसताना देखील सर्व काही व्यवस्थित आहे, गाडी पण मी घेऊन जाऊ शकतो, पैसे पण आहेत, गाडी पण आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, पण तरी देखील एखादा म्हणतो की नाही, मला चालतच जायचं आहे काही काम करण्यासाठी, दूरवरसाठी मी गाडी वापरेन. काहीतरी त्याग केलाय त्याने. येशू ख्रिस्त म्हणत आहे की जर येशूच्या मागे चालायचं आहे तर हा सपोर्ट बाकीचा सगळा सोडून टाका. तो म्हणत आहे त्या कुठल्याही गोष्टींचा आधार तुम्हाला घ्यायचा नाहीये, सुख सोयी पण सोडून टाकायच्या आहेत. आणि म्हणून प्रियानो त्याचा शब्द काय म्हटलेला आहे, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्या करता आपला जीव मुकेल तो त्याला वाचवील. अगदी जीव जाऊस्तोवर येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही जगातल्या गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे, जीव पण वाचू नका, सोडून द्यायला तयार व्हा. अब्रामाच्या जीवनातली ही गोष्ट प्रियानो फार महत्वाची आहे. सर्व काही गोष्टींचा त्याने त्याग केलेला आहे, सोडलेला आहे. सगळं काही चांगलं चाललेलं होतं, पण तरी देखील प्रियानो तयारी दाखवली त्याने. त्याला परमेश्वराने बळजबरी केली नाहीये. हा पण एक मुद्दा महत्वाचा आहे. नाही तुलाच यायला पाहिजे, मी तुझ्यापासूनच राष्ट्र करेल, तू जर नाही म्हटलं तर मला राष्ट्र बनवता येणार नाही, असं काही बोलला नाही तो. मी तुझ्यावरती काहीतरी शाप देईन, तुझ्या मुलाबाळांना नंतर मी हे करून टाकेल, तुझं सगळं घर उद्ध्वस्त, धमकी किंवा काही असं परमेश्वराने त्याला दिलेली नाही. पण अब्रामाने देवावरती प्रेम करतोय, त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्याचं प्रियानो निश्चय त्याने केलेला आहे. आणि म्हणून तो म्हणते की होय मी याला तयार आहे. आनंदाने केलेले प्रियानो, ते रडत मडत केलेलं नाहीये अब्रामाने.
काही वेळेला काही लोक कदाचित देवाच्या आज्ञेचं पालन रडत मडत करतात, करावं लागतंय, मला तर नाही वाटत आहे असं करावं, पण काय करावं आता. आपल्यामध्ये बरेचसे लोक प्रियानो, जसं मी म्हटलेलं आहे, पैशांची गरज आहे, पगार झाल्यानंतर मला दशमांश टाकायचा आहे, पण विश्वासाने आपण देतो आणि दशमांशच देतो, आनंदाने द्यायला पाहिजे. जो आनंदाने देतोय प्रियानो, दशमांश देतोय म्हणून देवाकडून अपेक्षा करू नका देव आशीर्वाद घ्याल. आपलं अंतःकरण तो पाहतो की देत असताना माझ्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत. मी दशमांश देतोय, मला गरजा पण खूप आहेत, आणि मी नाही दिला तर मला खूप मदत होईल, मला कोणाकडे हात पसरायची गरज पडणार नाही, माझ्या खूप काही गोष्टी होऊन जातील, मी पुढच्या महिन्यामध्ये डबल दशमांश देईल, असं प्रियानो खूप तुमच्या मनामध्ये चालू असेल, काही उपयोग नाही. देव पाहतोय दशमांश देत आहे तर तो आनंदाने देतोय का, आणि सगळ्यात पहिल्यांदा देतोय का सगळं खर्च सगळे भागल्यावरती राहिलेत पैसे, मग आता यातले देऊ बाबा चला. दशमांश त्याला नाही म्हटले. पगार आले आले प्रियानो 10वा भाग, जेवढी रक्कम मिळाली त्याचा 10वा भाग बरोबर आधी द्यायला पाहिजे, आणि मग राहिलेला उरलेला जो 90 भाग आहे देवाला म्हणायचं, देवा होय हे मला अजून गरजेचं आहे, पण हा पूर्ण होऊ दे, नाहीतर कुठून प्रभू तुझे वेगळे आशीर्वाद याच्यात मिळवते. त्याला म्हटलेले प्रियानो स्वार्थता, आत्मत्याग देव सांगतोय मला करायचं. आणि म्हणून अब्रामाच्या जीवनामधून प्रियानो फक्त त्याला एक प्रॉमिस मिळालेला आहे, अभिवचन मिळालेलं आहे, आणि त्याप्रमाणे प्रियानो तो गेलेला आहे पुढे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये मी घेतलेला आहे प्रियानो. सो पहिला मुद्दा प्रियानो मी म्हटलं होतं की जेव्हा देव आपल्याला परिचित असलेल्या गोष्टी सोडण्यास बोलवतो आणि आपण जेव्हा त्याप्रमाणे वागतो त्याला विश्वास म्हटलेला आहे. दुसरा मुद्दा प्रियानो म्हटलेला आहे, पूर्ण मार्गदर्शन नसतानाही विश्वासाने पुढे जायचं. पूर्ण मार्गदर्शन नाहीये पण विश्वासाने पुढे जातोय मी. आज प्रियानो जसं सगळ्यांना बाहेर जात असताना म्हणा किंवा नगरला सुद्धा एखाद्या आपल्याला दुकान माहीत नाहीये, पुण्याच्या बाहेर पुण्यामध्ये जायचं आहे, मुंबईला जायचं आहे, गुगल मॅप सगळे सर्रास वापरतात. गुगल मॅपसुद्धा प्रियानो ज्यावेळेला आपण एखादं ठिकाण टाकतो, आपल्या ठिकाणावरून कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला, तो दिसताना प्रियानो गुगल मॅप सगळं दिसतो आपल्याला, कुठं कुठं काय काय आहे, रस्ते कोणते आहेत. पण कधी कधी प्रियानो आपण जसजसं पुढे जातो तसतसं प्रियानो पुढच्या रस्त्यांचं प्रियानो परिस्थिती बदलते आणि नकाशा दुसरीकडूनही प्रियानो आपल्याला दाखवतो. म्हणजे सांगायचं हे की ज्याने त्या गुगल मॅपने सुरुवातीला सुद्धा जे दाखवलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला तो घेऊन जाईल असं नाही, पुढे मार्ग बदलू शकतात. काही ठिकाणी यू टर्न घ्यायला लागतो, काही ठिकाणी उजव्या डाव्या बाजूला जायला लागतं, परंतु त्या ठिकाणून जात असताना प्रियानो चित्र बदलत राहतं समोर. अब्रामाला प्रियानो जर आपण बघितलं, जसं आपण मगाशी 12वा अध्याय आणि 4थं वचन म्हटलेले की परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला, आणि मग काय म्हटलं, व त्याचबरोबर लोटही गेला. हरान येथे निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षांचे होते. तो निघून गेला परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे. प्रियानो कुठली माहिती नाही, पत्ता नाही, गुगल मॅप नाही, देश नाही, लोक काय माहीत नाहीत, संस्कृती माहीत नाही, पण तो निघाला. मी लहान असताना प्रियानो हे गोष्ट जेव्हा ऐकायचो त्यावेळेला असं वाटायचं की जसं ख्रिसमसची गोष्ट आहे प्रियानो, मरिया आणि योसेफ निघाले दोघं, तसं अब्राम आणि सारा निघाले. असंच वाटायचं. तिकडं योसेफ आणि मरिया निघाले दोघंच, त्यांच्याबरोबर कोणी नातेवाईक नव्हतं, काही नव्हतं. कधी कधी ते गाढवावर बसलेलं दाखवतात. आणि ही वाचताना गोष्ट असं वाटायचं की ठीक आहे बाबा, अब्राम आणि साराबाई निघाली आणि त्यांच्याबरोबर लोट पण निघाला.
पण नंतर ज्या वेळेला नीट अभ्यास केल्यावर समजलं, मोठा झाल्यावर, की अरे हे दोघंच नव्हते, यांच्या मागे मोठा गडगंज प्रयत्न त्या ठिकाणी ताफा होता. कसला? गुरंढोरंसुद्धा, मेंढरं, नोकर चाकर, ह्या सगळ्यांची काळजी घ्यायला. म्हणजे तो एक साधा माणूस नव्हता, एक श्रीमंत माणूस होता. ते दोघंच निघाले नाहीत, चालले दापरे फिरायला. फॉरेन टूर आहे, चला देवाने सांगितलं फॉरेन टूरचं तिकीट काढून देतो. हा ताफा घेऊन निघाले प्रियानो सगळा. उंट आहेत त्यांच्याबरोबर, नोकर चाकर आहेत, गडी आहेत, मेंढरं भरपूर आहेत. आणि हा सगळा घोळका, या सगळ्यांना मॅनेज करणं प्रियानो. अब्रामाने हे विचारलं नाही रस्त्यात पाणी आहे का, पेट्रोल पंप लागतो का, हॉटेल लागेल का, रेस्टॉरंट लागेल का, या सगळ्यांना खाऊ घालायचं आहे, चारा मिळेल का कुठं. काही नाही, गुगल मॅपवर सापडते आज नाही का, रेस्टॉरंट, CNG पेट्रोल, हॉटेल. इथं काहीच नाही आहे. इथं प्रियानो देवबापाने त्याला सांगितलेलं आहे, आणि तो निघालेला असताना, पूर्ण मार्गदर्शन नसतानाही विश्वासाने ज्या वेळेला म्हणतो आपण पुढे जातो, त्यावेळेला ही गोष्ट लक्षात येते प्रियानो. विश्वास हा न दिसणाऱ्या गोष्टींवरती जेव्हा आपण ठेवतो, तर त्या गोष्टींकडे नाही, तर ज्याने पाचारण केलंय, ज्याने सांगितलेलं आहे, ज्याने आज्ञा दिलेली आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मला सांगितले तिकडं जायला, तर मी तिकडच्या गोष्टींबद्दल लक्ष देईल, त्या मार्गावरती लक्ष देईल. पण अब्रामाच्या जीवनातून हे शिकायला मिळत आहे की तो मार्ग कसाही असू दे, माहीत नाही, तिथं ठिकाण माहीत नाही, पण ज्याने मला आज्ञा दिलेली आहे ना, त्याच्याकडे माझी दृष्टी लावत राहणं गरजेचं आहे. तो मला सांगेल आणि त्याप्रमाणे चालेल. आणि एक उदाहरण प्रियानो डोळ्यासमोर आलं की वाचत असताना, की कदाचित अंधारामधून ज्या वेळेला आपण, आपल्या हातामध्ये टॉर्च असतो आणि आपल्या मागून प्रियानो एखादा व्यक्ती, दुसरा व्यक्ती अंधारामधून येत असतो, तर आपण प्रियानो त्या मनुष्याला स्वतः चालत असताना टॉर्च दाखवतो आणि त्या माणसाला म्हणतो, हे बघा थोडंसं सांभाळा. आपण आधी पुढे जातो आणि आपण पुढे जात असताना त्या मनुष्याला सुद्धा सांगत असतो, मार्गामध्ये या व्यवस्थित. अरे इकडं घाण आहे बरं का, इकडं पाय नका ठेवू, इकडून या, अंधार आहे सगळीकडे. पण आपण आपल्या हातातला टॉर्च त्या मनुष्याला दाखवून घेऊन येत असतो. कधी कधी त्या मनुष्याला पुढे ठेवतो आणि पुढे टॉर्च प्रियानो मागून आपण दाखवत असतो. देवाने अगदी तीच गोष्ट केली अब्रामाबद्दल. सर्व जगामध्ये त्याला कुठं न्यायचंय त्याला काहीच माहीत नाही, अंधार आहे सगळा प्रियानो. परंतु परमेश्वर म्हणतो, मी दाखवेल तिथंच तुला पाऊल ठेवायचं आहे, मी दाखवेल त्याच मार्गाला तुला जायचं आहे, मी दाखवेल. अब्रामाला प्रियानो पूर्ण अंधार आहे. कुठला देश, कोणतं राष्ट्र माझ्यापासून निर्माण करणार आहे अब्रामाला काय माहीत नाही, पण फक्त एक छोटासा टॉर्च तेवढ्यासाठी दाखवलेला आहे. एवढंच पाऊल पुढं टाकत राहा, प्रत्येक पावलावरती मी तुझा मार्गदर्शक होणार आहे. प्रियानो हे फार कठीण आहे, फार कठीण आहे. अंधाराच्या दिवसांमध्ये अब्राम अंधारात वागला. परत एकदा प्रियानो मी सांगत आहे, लक्ष द्या. एक 2-3 गोष्टी मी चांगल्या मोठ्या लोकांकडून ऐकल्या, आणि ते म्हणाले, एक अशी वेळ येणार आहे जवळपास 1-1.5 महिना की कुठल्याही प्रकारचं इंटरनेट चालणार नाही. मग इंटरनेट चालणार नाही म्हटल्यावरती गुगल पे नाही, फोन पे नाही, पैसेच नाहीत, बँकेतूनही काढता येणार नाहीत. त्यांनी सांगितलं कॅश जवळ ठेवा, लवकरच असे दिवस येणार आहेत. नेटच चालणार नाही आणि तुमच्याकडे सगळे पैसे बँकेत आहेत किंवा फोनमध्ये आहेत. दुसरं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं प्रियानो, जवळपास 3 महिन्यापर्यंत लाईट नसणार आहे. विचार करा, आता लाईट नसणार आहे. ते 26 मध्ये किंवा 27 मध्ये सुद्धा घडू शकते प्रियानो. पण एक वेळ अशी येणार आहे, लाईटच नसणार आहे. काही लोक म्हणतील, चला पटकन
अमित मकासरेंना भेटून घ्या, सोलरचं लावून घ्या पॅनल. MSCB बोर्ड लाईट देणार नाही आहे. एक असे दिवस येणार आहेत आता पुढे, मेणबत्त्या ठेवा जर सोलर पॅनल नाही आहे तर. मेणबत्त्या फेकून दिल्या असतील, बऱ्याच लोकांनी आता इन्व्हर्टर लावून घेतलेले आहेत. पण असे दिवस येणार आहेत, आधी 1 दिवसापुरतं, मग 1 आठवड्यापुरतं, मग प्रियानो 1 महिन्यापुरतं, आणि मग 2 महिन्यापुरतं लाईटच गायब राहणार आहे. काय जीवन राहणार आहे? मी घाबरत नाही आहे, कारण मी पण तुमच्यामध्येच राहतोय. मला सुद्धा ते अनुभवायचं आहे. पण आपली तयारी प्रियानो काय करून ठेवली आपण? कशा रीतीने प्रियानो आपण चालत आहोत? काय निर्णय आपण घेत आहोत? आता त्या परिस्थितीमध्ये प्रियानो लाईट म्हणून जो महत्त्वाचा भाग आहे, सगळ्यात फार महत्त्वाची गोष्ट ती सांगायची राहिली की लाईट का नसणार आहे, सोलर पॅनलही चालणार नाहीत, कारण वातावरण सगळं ढगांनी प्रियानो झाकलं जाणार. आताच काही लोक म्हणत आहेत की एवढी थंडी कधीच पडत नाही, पण ही बनवली जात आहे. काही लोकांचं म्हण आहे, मला माहीत नाही, त्याच्यावर विश्वास माझा पण एवढा नाही, पण हे वातावरण घडवलं जात आहे मुद्दा म्हणून. पण देवाने प्रियानो मात्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी होतील असं सांगितलेल्या आहेत. सूर्य काय होणार आहे? काळा पडणार आहे प्रियानो. म्हणजेच काय? विझणार आहे तो, थंड होत जाणार आहे. अभ्यासक सांगतात, शास्त्रज्ञ सांगतात की त्याच्यामध्ये काळे स्पॉट दिसायला लागलेले आहेत. सूर्यामध्ये काळे स्पॉट दिसत आहेत. म्हणजे काय? तेवढा भाग थंड होत चाललेला आहे. आणि असे दिवस येणार आहेत की सूर्य आपला प्रकाश किरण इथपर्यंत पाठवणार नाहीये, ढग असणार आहेत. जसं पावसाळ्यामध्ये म्हणतात तसं प्रियानो त्याच्यापेक्षा गडद ढग त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि सूर्यच मिळाला नाही तर माणसांना प्रियानो कुठल्या प्रकारे नीट जगताच येणार नाही. कारण वातावरण थंड होणार आहे, वेगवेगळे आजार तयार होणार आहेत. चामडीला प्रियानो व्हिटॅमिन D लागत असतं, ते मिळणार नाहीये. सूर्यप्रकाश नसल्यामुळे खूप काही गोष्टी बंद पडणार. परिस्थिती तशी होणार आहे प्रियानो. अब्रामकडे परत जाऊ. अंधार आहे सगळीकडे, कोणावर विश्वास ठेवायचा आहे? माणसं तर भरपूर आहेत आणि त्यांना विचारून काय उपयोग नाही, ते तर बिचारे गडी माणसं आहेत सगळे. हा एकटा त्यांचा पुढारी आहे. त्याला देवावरच विसंबून राहणं गरजेचं होतं, दुसरं कोणावर नाही, फक्त देव. त्याला पुढचं पण माहीत नाहीये, चांगलं होतं ते सोडून द्यायला लावलेलं आहे आणि आता अंधाराच्या दिशेने तो चाललेला आहे. पण देवाने त्याला जे आश्वासन दिलेलं आहे की मी तुला मार्गदर्शक होणार आहे, मी आशीर्वादित करणार आहे, आणि त्याने देश सांगितलं सोडून जायला, तर त्या देशापर्यंतची वाटचाल देवाला चांगली माहीत आहे. आणि म्हणून मला तो जसं रोज सांगेल त्या मला वागणं गरजेचं आहे. आपण प्रियानो देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत का? त्याच्यावर विसंबून राहणारे लोक आहोत का? आपलं आत्मपरीक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे. मी खरंच दर दिवशी देवाचं मार्गदर्शन घेत आहे का? तो सांगतोय त्याप्रमाणे मी करत आहे का? दिवस पुढे भयंकर आहेत प्रियानो, दिवस पुढे फार भयंकर आहेत. आज जर आपण देवाचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली नाही तर ऐन वेळेला प्रियानो देव आपल्याला सहाय्य करेलच, सांगता येत नाही. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पण देवाचं सहाय्य आजपासून देवाला म्हणूया, देवा आजपासून मला सहाय्य कर. पुढे मला पण माहित नाही देवा दिवस कोणते आहेत, कसे आहेत. बाळक साहेबांनी सांगितलं काय काय आमची डोकी भादरून टाकली त्यांनी. पण देवा माझा विश्वास तुझ्यावर, मी तुझ्यावर विश्वास ठेवून चालत आहे, मला तू सहाय्य कर. असं म्हणणं प्रियानो देवाला गरजेचं आहे, अशी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि मग आपण म्हणू प्रियानो खरंच देव आपल्याला ह्या गोष्टींमधून देखील प्रियानो विशेष सहाय्य करत राहणार आहे. स्तोत्र 119 आपल्याला सगळ्यांना माहिती प्रियानो. 105 वचन काय म्हटले? स्तोत्र 119 105. येस, कोणी काढेल? स्तोत्र 119. येस, तुझे वचन, लाईट नसली, सोलर पॅनल नसले, MSCB पण नाहीये,
जनरेटर पण बंद आहेत, इन्व्हर्टर पण संपलेला आहे, सगळं जाऊ द्या. पण इथं एक वचन म्हटलेलं आहे, तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. दिव्यासारखे. प्रियांनो, तुमचं आणि माझं जीवन याच्यावर अवलंबून असलं पाहिजे. तुझं वचन म्हणताना प्रियांनो काय म्हणत येतो? बॅटरीला पॉवर बँक लागते ना, जर लाईट नसली तर काय करतो आपण? पॉवर बँक आहे का? किती जणांकडे पॉवर बँक? मी प्रवासात मी वापरतो पॉवर बँक. नाही कुठं प्लग इन करायला मिळालं तर आपली पॉवर बँक आपल्याजवळ ठेवायची. पण आपल्यासाठी प्रियांनो ही मोठी पॉवर बँक दिलेली आहे. दिसते का ही पॉवर बँक? कारण वचन काय म्हटलं? 119, 105, तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे आहे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहेत. हे जर वचन वाचत असला तर प्रियांनो, बाकीचे प्रकाश नसला तरी चालेल, अंधारामध्ये हे वचन आपल्याला मार्गदर्शन करणारे प्रियांनो. मेणबत्ती नाही किंवा काही नाही. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियांनो, देवाने तुम्हाला आणि मला जे पाचारण दिलेलं आहे प्रियांनो, की पूर्ण मार्गदर्शन नसतानाही विश्वासाने प्रियांनो पुढं जाणं गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा प्रियांनो मी लवकरच संपत आहे, आणि तो म्हणजे परिस्थिती विरोधाभासी असली तरीही विश्वास देवाच्या वचनावर ठेवणे गरजेचं आहे. परिस्थिती विरोधाभासी आहे, पण तरी देखील देवाच्या वचनावरच विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण उत्पत्तीचं पुस्तक परत एकदा काढूया, थोडंसं लवकर काढा. उत्पत्ती 15 अध्याय 5 आणि 16 वचन काय म्हणतं बघा. उत्पत्ती 15 अध्याय 5 आणि 16. यस, 5 वचन म्हटले, मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले आकाशाकडे. बाहेर कुठं आणलं त्याने? बाहेर कुठं आणलं? कशाच्या बाहेर आणलं त्याने? 12व्या अध्यायामध्ये त्याला सांगितलं निघ म्हणून, तो निघाला. आणि आता तो चालत मार्गामध्ये निघालेला आहे. देवाने अब्रामाशी करार केलेला आहे, आणि आता त्याने म्हटलेलं आहे, त्याने त्याला बाहेर आणून म्हटले. कशाच्या बाहेर आला? हॅलो, कशाच्या बाहेर आला? बंगल्याच्या, हॉटेलच्या, एखाद्या हॉटेलला थांबला असेल तू, हा, एखाद्या घराच्या बाहेर नाही, तंबूच्या बाहेर असेल तू, राहुटी मारलेली असेल त्याला सांगितलं ये बाहेर. मग त्याने बाहेर आणून म्हटले आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजता येतील तर मोज. मोज बरं, सांगितलं त्याला मोजायला सांग. मग त्याने त्याला सांगितले तुझी संतती अशीच होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व असे गणले. आकाशातल्या ताऱ्यांसारखी मी बनवणार आहे. परिस्थिती विरोधाभास आहे. कशी विरोधाभास आहे? एक सुद्धा लेकरू नाहीये, आणि आता पण वय झालेलं आहे. कसं शक्य आहे सगळे हे? परिस्थिती विरोधाभास. वचन एक सांगते आणि दुसरंच काहीतरी आहे. पण लक्षात घ्या प्रियांनो, एखाद्या शेतकऱ्यासारखं जमिनीवरती त्याने बी पेरलेलं आहे, पाऊस आला नाही, बी तर आहे त्याच्यात, पण त्याला काय करावं लागतं? बी पेरल्यावर वाट पाहावी लागते. तिथं कॅनल नाहीये, कुठली विहीर नाहीये, पावसावर अवलंबून आहे. बी पेरलेलं आहे, त्याला वाट पाहावी लागते पाऊस जेव्हा पडेल. आता मात्र त्याला सगळी माती माती दिसत आहे, कोरडी जमीन झालेली आहे. बी तर टाकलंय त्याने, पण त्या शेतकऱ्याला वाट पाहावी लागते. ज्या वेळेला पाऊस येतो प्रियांनो, आणि त्यावेळेला प्रियांनो ती जमीन मऊ होते. थोडं जरी त्या ठिकाणी पाऊस पडला तरी ते बी प्रियांनो त्या ठिकाणी अंकुरित होऊन जातं. आणि मग आता जी कोरडी भूमी दिसते, माती दिसते, कोरडं त्या ठिकाणी प्रियांनो
वातावरण झालेलं आहे ते संपूर्ण रीतीने हळुवार रीतीने हिरवगार होतं, पण त्याला वेळ जावा लागतो प्रिय, त्याला वाट पाहावी लागते प्रिय, त्याला आभाळाकडे लक्ष द्यावं लागतं. आज विश्वासणारे म्हणून प्रियानो तुम्ही आणि मी, आपण पेरणीभूत काही करत आहोत, प्रार्थना करत आहोत, वचन वाचत आहोत देवाच्या वचनाप्रमाणे, पण तसं फलदायी दिसत नाहीये. परिस्थिती विरोधाभास आहे एकदम प्रियानो, पण वाट पाहणं गरजेचं, वाट पाहणं गरजेचं. देव एक ना एक दिवस प्रियानो आपल्या जीवनामध्ये ती परिस्थिती दाखवेल की एकदम सगळं काही उगवणार नाही, पण कुठंतरी हिरवगार प्रियानो त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होणार आहे. परिस्थिती विरोधाभास आहे, पण देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणं. अब्राहमाला देखील तेच म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो आपण 5 वचन वाचत आहे की त्याने त्याला बाहेर आणून, घरात बसल्या बसल्या नाही, तंबू खाली नाही त्याने म्हटलेले, पण त्याला बाहेर आणून म्हटलं आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजता येतील तर मोज, अगणित एवढे मोठे तारे. आणि मग त्याने त्याला सांगितले की तुझी संतती अशी होईल. बरोबर आहे, तुझी संतती अशीच होईल, अशीच, न मोजता येण्यासारखी, अशी होईल नाही, अशीच होईल. शुअर अँड शॉर्ट, 100 नाही, 101 नाही, 200% शुअर शॉर्ट, तुझी संतती. परिस्थिती विरोधाभास, काय लेकरूच नाहीये, एवढी कधी होणारी संतती, पण विश्वासाने चाललाय, त्याच्यावर विश्वास ठेवतोय, तो सांगतोय त्याप्रमाणे चाललाय, टॉर्च दाखवतोय त्याप्रमाणे चाललाय, पुढे अंधकार आहे सगळं काही जीवन, पण देव म्हणत आहे मी तुला दाखवत आहे. विरोधाभास, आध्यात्मिक प्रियानो सत्य तुम्हाला आणि मला तेच आहे. देव ज्यावेळेस सांगतो त्याप्रमाणे चालणं गरजेचं, बाकी सगळे देव. डू युअर बेस्ट, इंग्लिशमध्ये काय म्हणे, डू युअर बेस्ट अँड गॉड विल डू द रेस्ट. तुझ्या परीने तुला जेवढं करता येईल तेवढं तू करत राहा, मागे सरकू नको. परिस्थिती विरोधाभास आहे, पण बाकी सगळं काही देव सांभाळून घेईल. सगळ्याच गोष्टींची काळजी तू करत बसू नको, प्रश्न सगळे आत्ताच विचारत बसू नको, हे देवाने नाही सांगितलं त्याला. पण अब्राहामाचं चरित्र प्रियानो आपल्याला दिसून येत आहे की त्याचा विश्वास देवावर किती आहे, त्याचं प्रेम देवावर किती आहे, आणि देवाकडचं प्रियानो मार्गदर्शन त्याला किती महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं त्याला, कोणी नाही त्याला प्रियानो सहाय्य करायला, मार्गदर्शन करायला. त्याचे पूर्वज नाही, त्याचे वडील नाही, स्वतःला तर मूल नाही, एकटी बायको आणि तो, 2 नवरा बायको, हे दोघंच प्रियानो संपूर्ण हा ताफा चालवत होते. आणि त्या नोकर चाकरांकडून प्रियानो वाटलं होतं संतती होईल म्हणून. एलिएझर त्याचा जो नोकर होता, अब्राहामाने नंतर आपल्याला पाहायला मिळतं की अब्राहामाला वाटलं होतं, कारण त्यावेळेला प्रियानो तिथली प्रथा होती की जर मालक मेला तर मालकाचा जो गडी आहे त्याला सगळी काही ती संपत्ती मिळायची. एलिएझर तसा होता प्रियानो. आणि अब्राहामाला आणि साराला वाटलं होतं की शेवटी काय संतती होणार आहे, पण त्याच्या स्वतःच्या रक्तामधून प्रियानो ती संतती निर्माण होणार आहे, नोकर चाकरांमधून नाही. मी तुझ्यापासून एक राष्ट्र निर्माण करणार आहे, तुला आशीर्वादित करणार आहे, हे देव त्याला सांगत होता. आणि कुठंतरी प्रियानो तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा तो खाली थोडासा घसरला. ती पण एक चांगली गोष्ट प्रियानो दिसून येते. तो एकदम 100% परिपूर्ण चांगलाच स्पिरिच्युअली, आध्यात्मिक रीतीने देवाने पाठवलेला माणूस नव्हता. तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा साधा मनुष्य घसरला एका ठिकाणी. बायकोने त्याला सांगितलं त्याप्रमाणे त्याने केलं, कारण तिला पण वाटत होतं की मी पण म्हातारी झालेली आहे, कुसबंद झालेली आहे, आणि जर देव म्हणत आहे आकाशातल्या ताऱ्यांसारखे होणार आहे तर कदाचित माझ्या नवऱ्यापासून होईल, म्हणून दासी म्हणून मी जर अडखळण होत असेल, माझ्याकडून जर नाही असेल होत, पण अब्राहामापासून देवाने अब्राहामाला दिलेलं आहे म्हणून तिने प्रियानो ती कृती करायला सांगितली. पण ते झाल्यानंतर सुद्धा देवाने सांगितले की नाही, ही नाही आहे संतती,
मी तुझ्या बायकोपासून. आणि मग प्रियानो आपल्याला दिसून येतं की त्या परिस्थितीमध्ये नंतर देवाने कसं त्यांना आशीर्वादित केलं. ज्यावेळेला इसाक झाला त्यावेळेला किती वयाची होती अब्राम? 100 वर्षाचं. त्याही वयामध्ये 175 वर्ष तो पूर्ण जगला. आणि प्रियानो त्याच्याकडे आता 100 वर्षाचा असताना मूल झालेलं आहे त्याला. पुढचे फक्त 75 वर्ष त्याच्या समोर होते. त्याला माहीत नव्हतं ते 75 आहेत का किती आहेत. पण तरी देखील प्रियानो तो विश्वासाने पुढे चालत होता. आज हे अब्रामाचं प्रियानो चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. देव तुमच्या समोर माझ्या समोर ही अशी परिस्थिती ठेवत आहे आणि प्रियानो त्याचं चरित्र आपल्याला आशीर्वादित करत आहे. आज आपण पाहूया प्रियानो की अब्रामाचं जीवन जर बघितलं त्याने आणि येशू ख्रिस्ताने तर अशा 2 गोष्टी बघितल्या तर अब्रामाने प्रियानो आज्ञेचं पालन केलं आणि न दिसणाऱ्या देशात निघून गेला. येशू ख्रिस्ताची प्रियानो आपण जर तुलना केली की ज्याचं प्रियानो शरीर आपल्याला स्मरण म्हणून प्रियानो भाकर आणि प्याला घ्यायचा आहे, त्याने सुद्धा स्वर्ग सोडून प्रियानो पृथ्वीवरती मानवाचं रूप धारण केलं. हे सुद्धा देवाच्या आज्ञेचं पालन. अब्रामाने प्रियानो माणूस म्हणून देवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि येशू ख्रिस्त 100% देव आणि 100% माणूस असताना त्याने सुद्धा देवाच्या आज्ञेचं पालन केलं. तो खाली आला प्रियानो. अब्रामाने प्रियानो देवाच्या आज्ञेचं पालन इथपर्यंत केलं की लाकडं घेतली, गाढवाच्या खुगिरीवरती ठेवली, विस्तव घेतला आणि प्रियानो ती लाकडं घेऊन आपल्या मुलाला अर्पण देण्यासाठी देवाने सांगितलेलं आहे घोरे पर्वतावर जा आणि त्याला त्या ठिकाणी अर्पण कर. त्याने ती लाकडं घेतली प्रियानो आणि आज्ञेचं पालन करायला लागलं. येशू ख्रिस्ताने सुद्धा लाकूड घेतलं. ते लाकूड घेऊन तो चालला. अब्रामासमोर प्रियानो त्याच्या डोळ्यासमोर होतं काय की माझ्या मुलाला त्या ठिकाणी द्यायचंय, आज्ञा पालन करायचं, रक्त सांडायचंय. येशू ख्रिस्ताने देखील लाकूड घेतलं आणि त्याला हे सुद्धा माहिती होतं की मला हे लाकूड घेऊन जायचं आहे, वधस्तंभ घेऊन जायचं आहे. आणि समोर होतं त्याच्या तुम्ही आणि मी. आपलं पाप प्रियानो घालवायचं होतं, आपल्याला शुद्ध करायचं होतं. पण त्याने सुद्धा मरणापर्यंत प्रियानो देवाच्या आज्ञेचं पालन. देवाच्या आज्ञेचं पालन प्रियानो तुम्हाला आणि मला तर करायचंच आहे. आणि आपल्या समोर देखील उद्देश आहे. आपलंच जीवन नाही, आपल्या मुलाबाळांचं. आपल्याला प्रियानो स्वर्ग माहीत नाहीये, पण देवाने प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यावर विश्वास ठेवतो का आपण? मी तुम्हाला घ्यायला येणार आहे आणि स्वर्गात तुम्हाला मी जिथं आहे तिथं तुम्ही राहणार आहात. अब्रामासारखं जीवन आहे, अंधकार आहे, टॉर्च देवाचं वचन आहे. दैनंदिन जीवनामध्ये चालत राहणं गरजेचं आहे. स्वर्ग एक दिवशी मिळणार आहे. अब्रामाला स्वतःला पाहायला मिळालं प्रियानो कोणती जागा. देवाने दाखवलं त्याला, ही तुझ्या संततीला मी देणार आहे जागा. इस्रायल देश त्याला फिरून दाखवला, मिसर देशापर्यंत तो घेऊन गेला, पण स्वतःला प्रियानो ती ताब्यात घेता आली नाही. पण त्याच्या संततीला ती जागा मिळाली पाहिजे. ती फक्त पाहिली त्याने. येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला अभिवचन दिलेले प्रिय, मी स्वर्गात तुम्हाला घेऊन जायला येणार आहे. रोज हे पवित्र शास्त्र वाचन, रोज त्याचं मनन, रोज कुठं ना कुठं तरी देव आपल्याशी बोलत असतो, सांगत असतो. शेवटच्या काळामध्ये काय करायचंय, काय नाही करायचंय, कसं वागायचंय, कुटुंब कसं चालवायचंय प्रियानो, हे ह्या दिवसांमध्ये देव आपल्याला खरंच सहाय्य करो, तुम्हाला आणि मला सुद्धा प्रियानो. आज त्याचं स्मरण म्हणून प्रियानो आपण येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावरती प्रियानो आपल्याला
आपला प्राण दिलेला आहे, रक्त दिलेलं आहे, त्याची आठवण प्रियानं आपण करूया. प्रभूला प्रार्थना करूया प्रियानं. आपण सर्वजण आपले मान चुकूया. जे देवाने तरतूद करून ठेवलेली आहे स्वर्गामध्ये जाण्यासाठी, तो मार्ग सोडून डावीकडे उजवीकडे आपण न वळता प्रियानं, त्याच्या इच्छेप्रमाणे जसं अब्राहम शेवटपर्यंत प्रियानं त्याच्या मार्गामध्ये देवावर विसंबून होता, या भूतलावर आपलं जीवन जगत असताना प्रियानं आपण त्याच्यावर विसंबून राहू.